अकोल्यात एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करून खून। अकोला शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या रामदासपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत काल रात्री एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी तपास चक्र वेगाने फिरवली आहेत। मिळालेल्या माहितीनुसार अकोला शहरातील अलंकार मार्केट परिसरात एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले। या हल्ल्यात तो तरुण गंभीर जखमी झाला। त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आला, मात्र त्याचा उपचार दरम्यान मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच रामदासपेठ पोलीस स्टेशनचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। मृत तरुणाचे नाव राहुल सारासर असल्याचे समोर आले आहे। पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेत आहेत। हल्ल्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट नसले तरीही ही हत्या जुन्या वादातून झाला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे। आज रामदासपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये साधारण 8:30-9:15च्या दरम्यान अलंकार मार्केटमध्ये एका व्यक्तीवर वार झाल्याची माहिती रामदासपेठ पोलीस स्टेशनला मिळाली होती आणि रामदासपेठ पोलीस स्टेशनची टीम PI खंडारे या ठिकाणी तात्काळ हजर झाली। त्यांनी आम्हाला माहिती दिली, आम्ही या स्पॉटला आलो। तर जो जखमी व्यक्ती होता त्या व्यक्तीला आयकॉन हॉस्पिटल इथे शिफ्ट करण्यात आलेला आहे आणि ज्यांनी हा हल्ला केला आहे त्या व्यक्तींच्या शोधासाठी रामदासपेठ पोलीस स्टेशन आणि LCBची टीम त्या ठिकाणी काम करत आहे। त्यांना तात्काळ अटक करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहे। आता सध्या आमचा प्राथमिक तपास सुरू आहे। त्या अँगलनी आमचे बरेच लोक आता त्या कामासाठी लागलेले आहेत आणि जे प्राथमिक माहिती मिळाली आहे तर जो जखमी आहे त्याचं नाव राहुल सारासर असल्याची अशी आम्हाला प्राथमिक माहिती आहे। थँक्यू। आता डॉक्टरांसोबत चर्चा करून त्यांचं जे काही फायनल डिसिजन आहे ते आम्ही घेऊ।